रत्नागिरी में मीडिया से बातचीत करते हुए उद्योग मंत्री उदय सामंत ने राउत के विवादित बयान पर पलटवार करते हुए कहा कि अगर राष्ट्रवादी के दोनों गुट साथ आते हैं तो इसमें गलत क्या है, लेकिन संजय राउत को इससे खुशी क्यों नहीं हो रही है, ये समझ से परे। उन्होंने कहा कि परिवार एकजुट होना अच्छा माना जाता है, फिर चाहे वह ठाकरे परिवार हो या पवार परिवार, महायुति को इससे कोई नुकसान नहीं होगा। गौर से सुनिए आखिर क्या कुछ कहना है उदय सामंत का। रावसाहेब दानवे हे भाजपाचे नेते आहेत आणि ते सिनियर नेते आहेत। मला असं वाटतं की त्यांना काहीतरी राजकीय चाहूल लागल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलेलं असावं। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा, शिवसेना आणि रिपाई याची अतिशय मजबूत अशी महायुती झालेली आहे। काल या महायुतीच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चेसाठी देखील बसलेलो होतो आणि चर्चेअंती आम्हाला जो आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये आम्ही 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर ठरतो। ठाकरे बंधूंच्या युतीची सध्या चर्चा असलेली पाहायला मिळते आणि त्यांच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो संयुक्त सभेने फोडणार अशी देखील चर्चा आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यक्रमात मुंबई, नाशिक, पुणे आणि अशा एकूण 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे। काय फरक पडणार आहे? महायुती जसं मुंबईमध्ये भक्कम आहे तशी नाशिकमध्ये भक्कम आहे, तशी छत्रपती संभाजीनगरला भक्कम आहे, तशी नागपूरला भक्कम आहे, तशी कोल्हापूरला भक्कम आहे, तशी साताराला भक्कम आहे, कल्याण, डोंबिवली, ठाण्याला भक्कम आहे। 29च्या 29 महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल एवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे। कोणाच्याही किती आघाड्या झाल्या आणि कोणी एकत्र आलं तरी महायुतीला डॅमेज करू शकत नाहीत एवढी कार्यकर्त्यांची फौज आणि जनतेचा विश्वास हा आमच्या सोबत आहे। माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर आता महायुतीमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये लॉबिंग सुरू असलेलं पाहायला मिळतंय, कसं बघताय? आता राष्ट्रवादीमध्ये जर मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारलं पाहिजे की कोणाला मंत्री करणार आहे। परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे की कोर्टानं दिलेला निर्णय हा योग्य आहे असं समजून त्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मंत्री कोण करायचं हे अजितदादा ठरवणार। धनंजय मुंडे, अनिल पाटील आणि संजय बनसोडेंमध्ये रस्सीखेच असलेली पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मंत्री काय शिवसेना ठरवत नाही किंवा आम्ही कोणीच ठरवत नाही, त्याच्यामुळे या तिघांपैकी एक करायचं की उरलेल्यांपैकी एक करायचा याचा निर्णय अजितदादा घेतील। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे यांच्या भावाचं नाव घेतलेलं आहे आणि जे ड्रग्ज म्हणजे आरोपी आहेत त्यांना याच हॉटेलमधून जेवण जात होतं असं देखील आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे। एक पहिली गोष्ट आहे की हा जो आरोप आहे हा प्रचंड खोडसाळ आरोप आहे। याच्या संदर्भातला खुलासा स्वतः प्रकाश शिंदेनी केलेला आहे। त्या जागेपासून त्यांची जागा किती लांब आहे, किती किलोमीटरवर आहे हा देखील खुलासा त्यांनी केलेला आहे। उठसूट 4.5 वर्ष 4 वर्ष फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या कुटुंबांना बदनाम करणं हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे आणि त्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रतिसाद मिळत नाही, म्हणून आता आगडोम काही लोकांच्या पोटामध्ये उसळलेला आहे आणि त्याच्या नैराश्याच्या भावनेतनं हा प्रकाश शिंदेवर आरोप झाला आहे असं माझं मत आहे। मुंबईतल्या युती संदर्भामध्ये नेमकी बोलणी सध्या कुठपर्यंत आलेली आहे? किती जागांवरती संदर्भात जागा? काल विशेषतः मी आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 150 जागा या आमच्या दोन्ही पक्षाकडनं, तिन्ही पक्षाकडनं या फायनल झालेल्या आहेत। 77 जागा ह्या आमच्या अनिर्णित आहेत। अनिर्णित जागा देखील उद्या परवाच्या बैठकीमध्ये काही त्याच्यामधनं फायनल होतील आणि त्याच्यामधनं ज्या शिल्लक राहतील त्याच्यावर अंतिम निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी घेतील। सर, इथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तयारी करण्यात आली आणि त्यांची नुकतीच बैठक झाली। त्याच्यामध्ये असं ठरलं की चिपळूणमध्ये स्वबळावर लढायचं, कारण आमची चिपळूण नगर परिषदेमध्ये फसवणूक झाली। नाही, मला असं वाटतं की आनंद आहे। कुणी स्वबळावर लढायचं, कुणी आमच्याबरोबर महायुतीमध्ये यायचं हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे। जसं आम्ही मुंबईमध्ये सांगितलं की नवाब मलिक हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व मुंबईमध्ये करणार असतील तर भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीमध्ये युती करणार नाही एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे। तशी रत्नागिरी जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी जर स्वतःच भूमिका घेतली असेल की शिवसेना आणि भाजप बरोबर यायचं नाही तर आनंद आहे, ते त्यांचा पक्ष वाढवतील, आम्ही आमचा पक्ष वाढवू। महानगरपालिका आमच्या जास्त कार्यकर्त्यांना संधी द्यायला मिळेल। महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर ठाकरेंचा पक्ष जो आहे तो संपेल असं रावसाहेब दानवे म्हणतात। आम्ही मगाशी त्याला उत्तर दिलं की रावसाहेब दानवे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत
त्यांच्याकडे काहीतरी माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. त्याच्यामुळे याची प्रचिती आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतरच येईल. त्याप्रमाणे संजय शिरसाट असं म्हणाले की ठाकरे गटाला आता कोणाची साथ नाहीये, ठाकरे गटाची ही शेवटची निवडणूक आहे. ते संभाजीनगरच्या बाबतीमध्ये बोलले असतील. संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपचीच ताकद आहे आणि तिथं आता दुर्दैव असं आहे की ते कधीही वंदनीय बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये केलं नाही. ते आता उरलेली सगळी युबीटी करते. तिथं MIM बरोबर जर यांची युती झाली तरी आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही.